बऱ्याच मुद्रा करून शिवजीचं दर्शन अशा रील्स व्हायरल होत आहेत. काही करू नका. ठीक आहे. म्हणजे वेगळं काहीतरी प्रयत्न करण्यात चुकण्यापेक्षा तुम्हाला जेवढं माहिती आहे तेवढंच करा. आणि प्लॅनेटरी डायरेक्शन सपोर्ट नाही करत आहे, पण तुम्ही 24/7 मेहनत करताय. पण आपण म्हणतो ना, की तोंडाजवळ घास येतो आणि निघून जातो, ते तिच्यासोबत झालं. आणि अशा वेळेस मग तुम्हाला सगळेच देव आठवतात. माझे दोन्ही हात असंच होते. माझ्याही डोळ्यातनं पाणी येतच होतं, कारण एक आई म्हणून मला तो त्रास होताच. विराट कोहली रिसेंटली आता तर एवढ्या रील्स आहेत, की विराट हो. कोहलीचा स्क्रीन सेव्हरच बाबा आहेत. तुमचे धोनी तिकडे होते. सेलिब्रिटीज गेले म्हणजे ते ग्रेट. म्हणजे तुमच्या माझ्याकडे पण जर का तुमच्या पॉडकास्टमध्ये सेलिब्रिटी आले, तर तुमचा पॉडकास्ट बेस्ट. वेलकम मॅम. पुन्हा एकदा आमच्या ह्या पॉडकास्टमध्ये तुम्ही आलात आणि वेळात वेळ काढून आलात. ॲक्चुअल म्हणजे आभार याच्यासाठी मानायचे आहे मला, की गेल्या काही दिवसांपासून एवढे तुम्ही फिरताय, आम्ही तुमच्या स्टेटसवर बघतोय. एवढं तुमचं म्हणजे फिरणं चालू आहे आणि तेवढ्या याच्यातून तुम्ही वेळ काढलात. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम पॉडकास्ट सुरू होण्याच्या पहिलेच मी म्हणतो आणि आभारही मानतो. पण मॅम तुम्ही इथे आलात ना, आम्हाला एवढं एनर्जेटिक फील होतं ना, असं पॉझिटिव्हनेस येतो आमच्यामध्ये. तर ॲक्च्युअली मला तुमच्या पॉडकास्टवर यायला स्पेशली आवडतं, कारण अनटॅप बाय गौरव हे नाव आपण सगळेच आत्ता म्हणजे फुल फॉर्ममध्ये मी ऐकतेय थँक यू, सगळीकडे. थँक यू. आणि जी लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवायची असते, तो वे जो तुम्ही घेतलाय तो मला खूप आवडतो. त्यामुळे तुम्हाला नाही म्हणणारच नाही कधी. थँक यू मॅम, थँक यू. मॅम आत्ता तुमच्या ज्या ट्रिप झाल्यात, म्हणजे मी तुमचं स्टेटस पाहिलं कैचीधामच्या तिथे, तुमच्या रील्स फॉलो केल्या. तुमचं भरपूर काही स्टेटसवर होतं, तुम्ही भरपूर इन्फॉर्मेशन दिली. पण ती इन्फॉर्मेशन आहे ना, काहीतरी कमी वाटली मला. ओके. ओके. ॲक्चुअलमध्ये पूर्ण ती इन्फॉर्मेशन माईट बी तुम्हाला पण देता नाही आली, कारण की तो छोटे फॉर्मॅट होते आणि तुम्ही खूप घाईमध्ये होता म्हणून माईट बी असू शकतं. आणि दुसरं म्हणजे काय, की तुम्ही राजस्थानमध्ये बऱ्याच फिरलात रिसेंटली. म्हणजे सालासर बालाजी असू द्यात, की खाटू श्याम असू द्यात आणि अजून एक ते याचं म्हणजे मेहंदीपूर बालाजी. मेहंदपूर बालाजी. तर ह्या संदर्भामध्ये सर्वप्रथम आम्हाला कैचीधामपासून सुरुवात करा. कैचीधाम म्हणजे ॲक्चुअली नीव करोली बाबा त्यांना म्हटलं जातं. खूप स्टोरीज मी पण ऐकल्या होत्या. 1974 मध्ये स्टीव्ह जॉब तिथे आले होते. अ, एक गोष्ट ऐकली होती म्हणजे खाटू श्याम असू देत, सालासर बालाजी असू देत, मेहंदीपूर बालाजी असू देत. हनुमानजींचे रूप आहेत सालासर बालाजी आणि मेहंदीपूर बालाजी. आणि नीम करोली बाबांना म्हणलं जातं, की ते हनुमानाचं रूप त्यांचं होतं. म्हणजे जेव्हा पण ते त्यांचा अंतविधी झाला तेव्हा पण मी खूप पुस्तकं वाचते आणि त्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे, की जसं-जसं त्यांचं वय वाढत गेलं आणि ते अंत वेळेकडे जसं-जसं गेले, त्यांचं फेस हनुमानासारखं व्हायला लागलं. म्हणजे बॉडी स्कल्प त्यांचा तसा व्हायला लागला आणि जेव्हा ते गेले त्यांचा शव तर अक्षरशः तसाच दिसत होता, असं त्या पुस्तकांमध्ये लिहिलंय. खूप स्टडी केला, खूप वाचलं. मला म्हणजे अध्यात्माचं आणि पुस्तकं वाचण्याचं बेसिकली खूप आवड आहे. सो तेव्हा बघितलं, की 1973 मध्ये ते गेले आणि 1974 मध्ये स्टीव्ह जॉब तिथे आले होते. खूप हारलेले होते. हा व्यक्ती प्रत्येकाला माहिती आहे. प्रत्येकाला माहिती आहे आणि तिथे जाऊन त्यांनी मेडिटेशन केलं, सगळ्या गोष्टी केल्या आणि Apple नावाचं प्रॉडक्ट आज प्रत्येक जणाची स्टेटस इश्यू झालाय. खूप साऱ्या रील्स पण बघतो, की आताच परवा मी एक रील बघितली, की 1,50,000 चा फोन आहे. तो त्याच्या गर्लफ्रेंडसाठी घेणार होता आणि तो म्हणतो, की "मेरे को पूरा दुकान नहीं चाहिए, एक ही फोन चाहिए." सो हा जो स्टेटस सिम्बॉल बनलाय ना, तो तिथनं बनलाय. सो दॅट इज सिंपल कॉल्ड प्रत्येकाच्या लाईफमध्ये मी नेहमीच म्हणत असते, की काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. मोठा अंबानी असू देत. आज सगळ्यांनी अंबानीचं वेडिंग तुम्ही बघितलं. रिसेंटली म्हणजे त्याच्यावर एक सीरीज बनेल अशी वेडिंग होती. तर खूप जणांनी प्रश्न मला पण हाच विचारला, की "शीतल, त्यांना नजर नाही का लागत ते एवढं शो ऑफ करतायत?" तर त्याच्या पाठीमागचंही रिझन आहे. ते पण आपण डेफिनेटली गौरवसोबत डिस्कस करणारच आहोत. सो लाइक प्रत्येकाच्या लाईफमध्ये ना अप्स एंड डाउन्स असतात आणि प्रत्येकाला एका मोटिव्हेशनची गरज असते. तर एक गुरु प्रत्येकाला हवा असतो आणि नीम करोली बाबा हे गुरूंचं स्थान आहे. तर तिथे मी जेव्हा गेले म्हणजे गौरव मी तुम्हाला बिलीव्ह नाही होणार.
असं नाहीये की माझ्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स नाही आहेत. माझ्या मुलीकडे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आज रिसेंटली आम्ही तिला एक बॅगवती गिफ्ट केली आहे, जी लुई वितानची आहे. आणि सगळ्या गोष्टी असताना कुठेतरी ती खूप 24/7 स्टडी करताना पण ती 3 मार्कांनी एक खूप इम्पॉर्टंट एक्झाम मिस केली तिने. आणि दॅट टाईम मला एक ते असं म्हणतो ना, की मी सतत मेडिटेशन्स करत असते, सगळ्या गोष्टी करत असते. मी कधी कल्पनाही नव्हती केली, की मी तिथे पोहोचेन आणि मला बस असं झालं, की मला तिथे जायला पाहिजे माझ्या मुलीला घेऊन, कारण ती होती डिप्रेशनमध्ये. आणि आम्ही गेलो. हार्डली 2 दिवसात आम्ही डिसाईड केलं. आम्ही डिसाईड केलं होतं वीकेंडला, कारण वीकेंडला खूप चांगला वेळ असतो. पण माझा जो ट्रॅव्हल एजंट आहे अमित, तो मला म्हणला, की "आप इतना भगवान का करते हो, तो मैं आपको मंगलवार के दिन देता हूँ, वहाँ पे आरती होती है, वो सबसे बेस्ट होती है." आय सेड डन. आप कर लो. माझे हसबंड कधीच येत नाहीत कुठेच, म्हणजे त्यांना ट्रॅव्हलिंगचा खूप कंटाळा येतो. मग मी म्हणलं ह्यांना पण मला घेऊन जायचंय, कारण सगळ्यांच्याच लाईफमध्ये जे काही चांगलं व्हायचं ते होईल. मग मी त्यांना एक अट टाकली. हे सगळ्या पॅरेंट्ससाठी आणि ज्यांचे हसबंड किंवा ज्यांचे पॅरेंट्स सोबत येत नाहीत त्यांच्यासाठी. मी एकच अट टाकलेली. मी एका लाईन वाचली होती, की जेव्हा तुमच्या मुलांचे काही अडचणी असतात ना, तेव्हा तुमचे दोन्ही पॅरेंट्स सोबत पाहिजे. मी त्यांना म्हणलं, की "अहो, तिचा प्रॉब्लेम आहे आणि वडील आहेत तर घेऊन जावं लागेल." या भाषेत मी बोलले आणि सडनली वी आर प्लॅनिंग. माझ्या बहिणीची मुलगी आली होती. तिला घेतलं. अ, माझा एक चांगला क्लायंट आहे. त्याला मी सांगितलं, की मी चालली आहे. आम्ही 5ही जण गेलो. सगळ्यात बेस्ट औरंगाबाद टू औरंगाबाद फ्लाइट आहे. औरंगाबाद टू दिल्ली, दिल्ली टू पंतनगर. म्हणजे माझा ट्रॅव्हल एजंट खूप छान आहे. त्याने आम्हाला सगळं अरेंज केलं. तिथे राहायला मी बोललेले, मला राहायचं आहे. मला सकाळची 6:30ची आरती पाहिजे, मला संध्याकाळची 6:30ची आरती पाहिजे. मला दोन्ही आरती पाहिजे आणि तिथे जाऊन मला मेडिटेशन करायचं आहे. तिथे जसंच तुम्ही पोहोचता ना, त्या सगळ्या स्टोरीज तुम्ही वाचलेल्या होत्या. साक्षात्कार तिथे गेल्यावर होतं. फक्त एकच गोष्ट आहे, काही गोष्टी असतात तुमच्या पास्टमध्ये, ज्या तिथे गेल्यावर तुम्हाला आठवतात. मग त्या चुका असू देत, ते गिल्ट असू देत, क्राईम असू देत, रिलेशनशिपमध्ये तुम्ही काही प्रॉब्लेम्स केलेत ते असू देत किंवा काही चांगलं केलंय, ते पण तिथे गेल्यावर आठवतं. माझ्यासोबत 3 लोकं अजून होती, ज्यांची नावं मी इथे नाही घेणार. पण ती ढसाढसा तिथे जाऊन, त्या धर्तीवर जाऊन रडले आणि तिथपर्यंत ते पोहोचतील हा त्यांचा विश्वासच नव्हता. कारण देन आफ्टर मी विचारले, की "का?" ते बोलले, "शीतल, ह्या भूमीवर येण्यासाठी आम्ही हे ऐकलं होतं, की आम्हाला खूप कमी पापं केलेली असावी, कर्मात चांगले असावे, तर बाबा बोलवतात. पण तू आम्हाला घेऊन आली आहेस. आम्हाला माहितीच नव्हतं, की आमचं दर्शन होईल." आणि त्या धर्तीवर त्यांनी रडायला सुरुवात केली. तो एक माझा पहिला अनुभव होता. दुसरा आल्यानंतर माझी मुलगी 5 झाली. अरे वाह! ग्रेट. म्हणजे हा तिचा, आम्हीच ठरवलं होतं, की हा अटेम्प्ट नाही झाला ना, तर मी तिला म्हणलेलं, "मानसी, आपण लग्न करून घेऊ आणि तू तुझ्या घरी सुखी राहा." आणि बोलली, "एक चान्स दे." आणि ती खूपच डिमोटिव्हेटेड झाली होती. तिला मोटिव्हेट करण्यासाठी मी गेलेले आणि माझा हा पहिला अनुभव होता. बरेच अनुभव मला अजून आले, पण हा माझा सगळ्यात मोठा अनुभव होता. मॅम, आता जसं तुम्ही सांगितलं, की तुमच्या मुलीला म्हणजे तुम्ही तिथे गेलात आणि 3 मार्कांची जी कमी होती ती पूर्ण करून ती पास झाली. अ, आता बऱ्याचदा काय होईल माहिती आहे, हा पॉडकास्ट आल्याच्या नंतर पण बरेच जण असं म्हणतील, की "अरे, अभ्यास नीट केला असता तर झालं असतं." बरोबर आहे. ओके. मग हे देवाच्याकडे जावं लागलं नसतं. हे देवधर्म करायची गरज नाही पडली असती. अगदी. तुम्ही याला काउंटर करताना कसं बघणार? बघा, अगदी बरोबर प्रश्न आहे, की तिने, माझं पण हेच म्हणणं होतं, की तिच्याकडे तर गोल्ड टाबीज पण आहे. बरं. ठीक आहे. म्हणजे जो माझ्याकडे आहे तो प्रोटेक्शनसाठी तिच्याकडे पण आहे. हे मलाही माहिती होतं, की ती ह्या अटेम्प्टमध्ये पास नाही होणार. कारण तिचे प्लॅनेट्स तिला तिथे सपोर्ट नव्हते करत. तुम्ही प्लॅनेटरी डायरेक्शन्स जेव्हा तुम्हाला सपोर्ट करते ना, तुम्ही अभ्यास नाही केला तरी पास व्हाल. हे मी लिहून देऊ शकते. आणि प्लॅनेटरी डायरेक्शन सपोर्ट नाही करत आहे, पण तुम्ही 24/7 मेहनत करताय, पण आपण म्हणतो ना, की तोंडाजवळ घास येतो आणि निघून जातो, ते तिच्यासोबत झालं. आणि अशा वेळेस मग तुम्हाला सगळेच देव आठवतात. अशा वेळेस तुम्हाला सगळेच देव आठवतात आणि मग तुम्ही अभ्यास तर करता, एक श्रद्धेचा विषय पण असतो. आतमधनं तुम्हाला एक मोटिव्हेशन येतं
जेवढी पॅरेंट्स आता हा प्रश्न विचारतायत ना, त्यांना मी सांगेन, की तुम्ही जर तिथे गेलात ना, तर तिथे एक त्यांची प्रतिमा आहे, मूर्ती आहे. त्या मूर्तीला कंबल-वंबल घातलंय. तिथे बसायचं. हनुमान चालीसा तर म्हणायचीच म्हणायची. बाबांशी बोला. हो, मी बऱ्याचदा ऐकलंय हे, की ती मूर्ती तुमच्यासोबत बोलते. ती तुमच्यासोबत डिस्कस करते. तुमच्या समस्या जाणून घेते. हे मी त्या पुस्तकात वाचलं होतं आणि मी ते केलं. मी सांगते ना, मला असं कोणीतरी हाकलून जरी दिलं ना, तरी मी 4-4 वेळेस त्या मंदिराच्या फेऱ्या मारूनच येते. आणि माझी सवय आहे, की माझं मनच भरत नाही कधीच. म्हणजे मी परत गेले. परत मी साईडला उभं राहून आणि देवाकडे जेव्हा मागतो, तेव्हा तुमचे दोन्ही हात असेच असतात. माझे दोन्ही हात असंच होते. माझ्याही डोळ्यातनं पाणी येतच होतं, कारण एका आई म्हणून मला तो त्रास होताच. कारण मी बघितलेलं दिवस-रात्र तिने खूप मेहनत केली आहे. आणि माझे 2-3 जसंच मी एक स्टेटस फक्त टाकलेलं, की बाबा ने बुलाया है. तर माझे 2-4 क्लायंटनी सांगितलं, की भार्गवी म्हणून माझी एक खूप चांगली छोटी पिल्लू आहे, क्लायंट आहे. तिच्या आईनी फोन केला, "मॅम, काहीतरी हिच्यासाठी पण मागून या. शी इज अ ॲबनॉर्मल चाइल्ड." इव्हन माझे एक कझिन भाऊ आहेत, त्यांच्या मुलीलाही अडचण होती आणि मी ते 2 प्रश्न मांडले, की का? म्हणजे लाइक पॅरेंट्सला का त्रास होतो? ॲज अ पॅरेंट्स मला माहिती आहे, की ते किती अवघड आहे. लाईफ लाँग त्यांना सांभाळणं खूप डिफिकल्ट असतं आणि ॲज पर मुलगी त्यांना सांभाळणं खूप डिफिकल्ट होतं. तर बाबांचं उत्तर आलं, "तू त्यांना पाठव. माझ्या धर्तीवर त्यांना पाठव." मी घरी येऊन त्यांना निरोप दिला आणि 99% त्या पोरी दोन्ही पण इम्प्रूव्ह झाल्यात. हा माझा सेकंड अनुभव होता तिथे गेल्यावर. जसं तुम्ही सांगितलं स्टीव्ह जॉब तिथे येऊन गेलेत. मी असं ऐकलंय मार्क झुकरबर्ग पण तिथे आलेत. भरपूर मोठमोठे बिझनेसमन तिथे आले बाहेरचे. प्लस आपल्या इथले काही सेलिब्रिटी असतील, काही प्लेयर्स असतील, काही क्रिकेटर्स असतील, ते सुद्धा तिथे चक्कर मारता वारंवार जातात. मग अशी काय त्या धरतीमध्ये किंवा अशी काय तिथे गोष्ट आहेत, जेणेकरून हे सगळे अट्रॅक्ट होतात? स्टीव्ह जॉब गेले होते, त्याच्यानंतर ते सक्सेस झाले. मार्क झुकरबर्ग. Facebook. Facebookचा तुम्ही पिक्चर बघितला तर सोशल मीडिया त्याच्यामध्ये दिलं, की त्यांच्यावर कोर्ट केस, त्यांच्या फ्रेंडनीच त्यांना फसवलं. अँड दॅट टाईम ही इज अल्सो लाइक बॅड डिप्रेशन. सो स्टीव्ह जॉबनी त्यांना सांगितलं, की "तू तिथे जा." इव्हन टेस्ला त्यांना तर हॅट्स ऑफ आहे त्या व्यक्तीला. तुम्ही जर त्यांचं पुस्तक वाचून काढाल तर कितीतरी वेळेस तो माणूस फेल झाला आणि तो उभा राहिला. हॅट्स ऑफ. म्हणजे त्यांची स्टोरी एनर्जेटिक आहे पूर्ण. ते पण तिथे येऊन गेले म्हणल्यावर तुम्ही तिथे जाऊन मागता काय आहे? ते खूप महत्वाचं आहे. विराट कोहली रिसेंटली आता तर एवढ्या रील्स आहेत, की विराट हो. कोहलीचा स्क्रीन सेव्हरच बाबा आहेत. विराट तुमचे धोनी तिकडे होते. प्रत्येक फिल्म स्टार इव्हन मी गेली तेव्हा बरेच संत्री-मंत्री तिकडे होते. सो लाइक आणि आपल्याकडे एक ट्रेंड आहे गौरव. सेलिब्रिटीज गेले म्हणजे ते ग्रेट. म्हणजे तुमच्या माझ्याकडे पण जर का तुमच्या पॉडकास्टमध्ये सेलिब्रिटी आले, तर तुमचा पॉडकास्ट बेस्ट. ग्रेट. माझ्याकडे सेलिब्रिटी आली, तर मी मास्टर नाही, मी इंटरनॅशनल न्यूमरोलॉजिस्ट. सो सेम फंडा त्या ठिकाणी म्हणलात तरी हरकत नाहीये. पण हो, तिथे ती ताकद आहे, जी तुम्हाला तिथे गेल्यावरच मिळते. बऱ्याचदा कसं होतं, की आपण कैची धामचंच आपण उदाहरण घेऊयात. तर आपण कैची धामला गेलो. तिथे जातो. आता आपण महाराष्ट्रीयन किंवा आपल्या घरातून अपब्रिंगिंग एक प्रकारची असते, की आपण देव बघितलं तर नमस्कार करतो. आणि काही मागणं असेल ते जस्ट एक सोजवळ मनाने, एक चांगल्या मनाने आपण मागतो. बरोबर आहे. पण बऱ्याचदा असं होतं, की एवढंच करणं हे म्हणजे पुरे नसतं. तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, जर तुम्ही कैची धामला गेलात, तर कसं तिथे दर्शन घेतलं पाहिजे? कसं तुम्ही मागणं मागितलं पाहिजे? कसा तो व्यवहार केला पाहिजे देवासोबत? व्यवहार हा शब्द एखाद्या वेळेस वाईटही असेल, पण तिथे त्यांच्याकडे गेल्यानंतर कसं मागणं मागितलं गेलं पाहिजे? गुड गुड क्वेश्चन. कुठल्याही मंदिरात गेलात ना, आपण सगळ्यांना खूप सेल्फिश असतो. हं. आता सिंपल आहे. मला कॉफी हवी आहे, मी ऑर्डर केली. माझ्यासाठी नाही ऑर्डर करता, मी सगळ्यांसाठी ऑर्डर करेन. सो ह्याला सेल्फिशनेस नाही म्हणत. मला हवी आहे, तर मी सगळ्यांसोबत शेअर करेन. सो जेव्हा तुम्ही कुठल्याही रिलिजन्सचे असू देत, तुम्ही कुठल्याही मंदिरात गेलात ना,
खूप सारे पुस्तकं वाचल्यानंतर मी म्हणजे तुम्ही मॅनिफेस्ट पण करताय गोष्टी, तर एकच गोष्ट मॅनिफेस्ट करा किंवा एकच गोष्ट देवाकडे मागा, की मला करोडो जनतांची सेवा करण्याची शक्ती दे. ओके. आता समजा एक ॲज अ एक्झाम्पल जर मला हवेत 3 वर्षात मला 100 करोड रुपये कमवायचे आहेत. हा माझा मॅनिफेस्टेड किंवा माझा एक देवाकडे मागणं आहे, की मला 3 वर्षामध्ये माझं 100 करोडचं टार्गेट आहे. तर तुम्ही याला कसं मागितलं पाहिजे? तुम्ही मग देवाकडे हात पसरा, दोन्ही हात, भीक मागा लिटरली मी सांगेन, देव देतो तुम्हाला आणि तुमचे हात असे असेल ना, तर देव देतो आणि तुम्ही दान करू शकता. सो मी काय मागेन, की देवा मला एवढी शक्ती दे, की मी या 100 करोड जनतेची ना मदत करू शकेल. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल. गौरव, डोंट बिलीव्ह, आल्यानंतर 1,00,000 पॉकेट किटचा सेल केला. म्हणजे बरोबर आहे ना, आपण एखाद्या वेळेस आपण जे मागतो अ, ते मागणं मला 100 कोटी पाहिजे. चुकीचं आहे. चुकीचं आहे. देवा मला ती शक्ती दे. हां. ते अर्न करायला मला ते कमवायला शक्ती दे, बुद्धी दे आणि मला मदत कर. हे मागणं म्हणजे हां, म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्या लोकांची मदत करणार नाही. आता अजून एक सिंपल उदाहरण. तुम्ही म्हणाल तुम्ही माझ्यावरच येतात शीतल मॅडम. आता गौरवचं पॉडकास्ट मला खूप आवडलं. मला ते खूप बेनिफिटेड झालं. तर मी गौरवला पे तर करेन नंतर तो माझ्या पद्धतीने. पण मी गौरवसाठी जर 100 लोकं अजून तयार करून दिले ना, तर हे माझं ग्रॅटिट्यूड झालं फॉर द गौरव. आणि जेव्हा मी गौरवला 100 लोकांचा टीम बनवून देतेय त्याच्या पॉडकास्टसाठी, सो ऑफकोर्स तो माझी मार्केटिंग 10 लोकांना करेलच ना. सो दॅट इज सिंपल कॉल्ड, याला वे असतो ग्रॅटिट्यूड म्हणतो आपण याला. तेच तुम्हाला देवाकडे मागायचंय, की मला लोकांची मदत करण्यासाठी तू शक्ती दे. बस. बुद्धी प्रत्येकाकडे असते. मी नेहमी माझे फ्रेंड्स मला म्हणत असतात, तेरे पास बुद्धी है, भगवान को सिर्फ बोल की देखो सद्बुद्धी दे. मॅम मला खाटू श्याम, सालासर बालाजी, मेहंदीपूर बालाजी ह्या विषयावर मला यायचंय. पण त्याच्या पहिले पुढे जाताना तुम्ही अंबानीच्या वेडिंग्सचं आता एक सांगितलं. ओके. तो मला प्रश्न घ्यावासा वाटतो आणि सर्वांचा तो आवडीचा प्रश्न असेल. अ, आता काय झालंय, की जसं तुम्ही सांगितलं तुमच्या मैत्रिणींनी विचारलं तुम्हाला, की यांना नजर का लागत नाही? एवढा पैसा, बाकीच्या सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला काय वाटतं? आता अंबानींनी एवढं हे सर्व गोष्टी केल्यात. मग त्यांना नजर का लागत नाही? आणि आपण थोडंफार जरी चांगले कपडे जरी घालून गेलो किंवा कुठे जरी आपण जस्ट नॉर्मल पण गेलो, पण लगेच आपल्याला नजर लागते. असं का? बरोबर आहे. खूप जणांनी हा प्रश्न मला विचारला. गौरव, तुम्हालाच नाही, हा प्रश्न मला खूप जणांनी विचारला, की शो ऑफ केलं म्हणजे नजर लागते. नाही, तसं नसतं. हे लग्न व्हायच्या आधी जर तुम्ही बघितलं असेल ना, आता आपण देवांचाच विचार करतोय ना, सो मिसेस अंबानी काशीला पोहोचल्या होत्या. ठीक आहे. काशी विश्वनाथ मंदिरात त्या पोहोचल्या होत्या. तिथे गेल्यावर कमीत कमी म्हणजे 6 ते 7 देवांच्या म्हणजे तिथे चरणी गेल्यासारखं असतं. तिथून तुम्हाला ब्लेसिंग्स मिळाल्या. तुम्ही एक गोष्ट जर नोटीस केली असेल, अंबानीच्या लग्नामध्ये प्रत्येक जण इन्व्हॉल्व होतं. म्हणजे जी साउथ इंडियन हॉटेल ची ओनर आहे, ती पण आलेली. त्याच्यानंतर अशी सगळी लोकं त्यांनी बोलावली होती, ज्यांना कामाची गरज आहे. ओके. ह्या ब्लेसिंग्स आल्या. त्याच्यानंतर त्यांनी 90 डेज फ्री फूड डोनेशन केलेलं. त्यांनी एक झूज बनवून टाकलाय, जो ते फक्त ते सांभाळतात. आज जर तुम्ही हत्तीला सांभाळताय ना आणि तुमचा राहू ठीक करताय. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींची जेव्हा त्यांना ब्लेसिंग्स मिळते ना, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोटेक्शन्स प्रत्येकाकडेच असतं. जसं माझ्याकडे माझा ताबीज असतो, असं त्यांच्याकडेही प्रत्येक थिंग आहे. मी त्याचं नाव नाही घेऊ शकत. पण प्रत्येकाकडे प्रोटेक्शन असतं आणि सोबत ह्यांच्या ज्या ब्लेसिंग्ज आहेत आणि सगळ्यात बेस्ट गौरव, एकच पॉइंट सगळ्यांना आपण सांगूया. तुम्ही बालाजीला जाता. बालाजीला सगळ्यात श्रीमंत देव म्हणलं जातं. का? की आज प्रत्येक जण जो कमवतो त्यातला एक 1/4.1.0.5% पार्ट तिकडे जाऊन आपण डोनेशनमध्ये देतो. तो तिकडनं काय होतं, की आपल्याला मल्टिप्लायड मिळतं. सेम थिंग अंबानीज फॉलो करतात. त्यांचा एक 1/4 पार्ट हा पूर्णपणे डोनेशनमध्ये जातो आणि
करोडोमध्ये जाणार ना ते डोनेशन. याचे म्हणजे लग्नाची किंमतच आपल्याला बघितली. काहीतरी 5,000च्या जवळपास आहे, 5,000 एक्झॅक्टली. कोटीच्या तर जवळपास. त्याच्यातलं 1/4 जरी डोनेशन म्हणजे करोडो लोकांना डोनेशन केलं, करोडो लोकांच्या ब्लेसिंग झाल्या, तर करोडो लोक जळाले तरी काही फरक नाही पडत. मॅम, आता युवात राजस्थानच्या तुमच्या ट्रिपवर. आता खाटू श्याम, सालासर बालाजी, मेहंदीपूर बालाजी एका लाईनीमधले हे म्हणजे जर प्रवास जर कोणी त्या साईडला केला तर त्यांना कल्पना असेल, की एका रेषेमध्ये ते येतात. पण तिघांचंही महत्त्व वेगवेगळं आहे. तर आम्हाला एक-एक याचं सांगा ना. खाटू श्यामपासून आपण सुरुवात करू. ओके. तुम्ही नेहमी सतत गौरव माझ्यासोबत 2 माझे फ्रेंड्स बघत असाल. एक स्वाती आहे आणि एक अमित आहे. अमित आमचा ट्रॅव्हल एजंट आहे आणि स्वाती आमची लाइक एवढी मोठी भक्त आहे, की ती असे सगळे काढून आणते. आणि शी सेड "शीतल आप इसके ऊपर स्टडी कर लेना, हमें यहाँ पे जाना है, दॅट्स इट." आमचं असं ठरतं. सो मी खूप स्टडी केला. ऑलरेडी मला माहिती होतं, की तिथे म्हटलं जातं, की हारलेल्यांचा सहारा. म्हणजे हारे का सहारा ही टॅगलाईनच आहे तिथे, हं. की हारे का सहारा. ना चल जाते हैं. हं. आणि आम्ही तिथे गेलो. पण माझं एक असतं कंडिशन, की आपको आने के बाद मुझे बताना है, की हर एक का एक्सपिरियन्स क्या-क्या रहा. हं. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, तिथे पण हे प्रत्येक शक्तिपीठ असं आहे ना, की तिथे तुम्हाला बोलवलं गेलं पाहिजे. आणि मी पहिले पोहोचले तिथे. स्वाती आणि अमित नंतर पोहोचले. मी माझ्या एका क्लायंटसोबत त्यांना खूप अडचण होती. दे सेड हम लोग जा रहे हैं, बट हमें पता नहीं है वहाँ पे कैसे जाते हैं और वहाँ पे जाके क्या करना है. बट हमें इतना पता है कि हम सब करते हैं, बट हारे का सहारा है, तो आप प्लीज़ हमारे साथ चलिए, क्योंकि हम आपको उतना ही मानते हैं, क्योंकि आप जब आओगे तो सक्सेस मिलेगा. आणि ती गौरव मी सांगते सक्सेस सिक्रेट होती. कारण जर का माझ्या मित्रांना कळालं असतं, की मी तिथे एकटी पोहोचली, तर माझा म्हणजे खूनच झाला असता. पण दुसऱ्याच आठवड्यात मी पुन्हा पोहोचले आणि तिथे जाऊन आल्यावर अ, तुम्ही पण जाऊन आलात रिसेंटली. फक्त तिथे धड आहे आणि पूर्ण त्यांची बॉडी फुलांनी सजवलेली असते. मोरपंख तिथनं घेऊन यायचा असतो कधी पण. आणि मी जेव्हा गेले त्यांची एक यात्रा होती तेव्हा पण पोहोचले आणि त्याच्या आधी पण पोहोचले. प्रत्येक ठिकाणी रिच्युअल्स वेगवेगळे असतात. ह्यावेळेचे रिच्युअल्स पण मी टाकले होते आणि मी यावेळेस सांगून गेले होते. सेकंड टाईम जेव्हा मी गेले ना, मी प्रत्येकाची विश लिहून गेले होते आणि ती विश लिहायची. येलो कलरच्या पेपरवर ग्रीन पेननी विश लिहायची. तांदूळ घ्यायचे, त्या तांदळात ती विश टाकायची आणि मंदिराच्या जिथे पण धान्याचा बॉक्स वेगळा असेल तर ठीक आहे. नाहीतर डोनेशन बॉक्समध्ये विथ तुमची जी काही अमाउंट तुम्हाला डोनेट करायची आहे, त्याच्यासोबत टाकून द्यायचं. लिटरली इतक्या साऱ्या लोकांच्या विश म्हणजे मला तरी वाटतं, की मी कमीत कमी 700-800 विश लिहिल्या होत्या. म्हणजे माझी टीम पूर्ण 2 दिवस हेच काम करत होती. ज्यांचा मेसेज आला आम्ही लिहिला, आम्ही टाकला. ज्यांचा मेसेज आला आणि कमीत कमी आम्हाला त्याच्यानंतर 140 लोकांचे रिप्लाय आले, की शीतल आमचे विश पूर्ण झाल्यात म्हणून. मेहंदीपूर बालाजीच्या बाबतीमध्ये असं ऐकलंय, त्या ठिकाणी भूतांच्या बाबतीमध्ये काही ज्याच्यावर करणी झालेली असते किंवा ज्याला भुताटकीचा त्रास असतो, ते म्हणजे हे केल्या जातं, तिथे काढल्या जातात वगैरे. त्याला असं म्हणतो आपण, की अ, कोर्टात हायकोर्ट, दिल्ली हायकोर्ट हं. आणि औरंगाबाद हायकोर्ट किंवा तुमचं जे काही स्थानिक कोर्ट आहे. सो दॅट इज कॉल्ड अ हायकोर्ट. ओके. कुठल्याही प्रकारची भूतबाधा हे तुमच्याच पॉडकास्टवर येऊन मी सांगितलं होतं, की तिथे काय अनुभव आहे. 5-6 मीटरची लाईन आहे. तिथे लोकं बसलेत. कोणाच्या अंगात येतंय, कोणी केसं फिरवतंय, हात फिरवतंय, ओरडतंय, किंचाळतंय, रडतंय. म्हणजे भयानक दृश्य तिथे होतं. एक पेढा दिला जातो तिथे खायला. मंदिराच्या दरवाजा रामाचं मंदिर आहे समोर. समोर मेंदीपूर बालाजी आहे. हार्डली 15-20 मिनिटासाठी ते मंदिर उघडतं. प्रत्येकाला मला तिथली गोष्ट एकच आवडली. कुठलाही प्रसाद तिथे अर्पण होत नाही. प्रत्येकाला दर्शन मिळतं. फक्त 2 गोष्टी तिथे गेल्यावर लक्षात ठेवायच्या आहेत. त्याचं पण आपण आन्सर केलं होतं. पण पुन्हा एकदा आपण सांगूया, की तिथे कोणाचा प्रसाद खायचा नाही. मागे वळून कुठलाही आवाज आला, वळून बघायचं नाही. तिथे फक्त जो प्रसाद मिळतो, तो तिथे जमा करतात. तेवढा तुम्ही तुमच्या हिशोबाने देऊन टाकायचा. मागे वळून न बघता संध्याकाळी 7च्या आत त्या मंदिरात जाऊन परत यायचं. आणि सालासर बालाजी म्हणजे तर अमीर बालाजी आहेत. म्हणजे तिथे जर तुम्ही गेला असतात,
कदाचित तुमचं झालं नाही तिथे. हं. सोन्याच्या फ्रेम लावलेल्या आहेत आणि असं म्हणलं जातं की तिथे गेल्यावर माणूस श्रीमंत होऊन बाहेर येतं आणि प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतं आणि ते एकाच पट्ट्यात येतं, सगळ्यांनी करायला हरकत नाहीये. श्रावण चालू झालेला आहे. जास्त दिवस गेलेले नाहीये. पण व्ह्यूअर्ससाठी जे 12 ज्योतिर्लिंगांचं महत्त्व आहे किंवा आपल्याला जर म्हणजे मी 2 प्रश्न एकत्र करतो. जर आपल्याला महादेवाचं या श्रावणामध्ये जर दर्शन घ्यायचं असेल, तर कसं घ्यावं? पहिलं आम्हाला सांगा ज्योतिर्लिंगांच्या बाबतीमध्ये आणि नंतर सांगा की दर्शन जर घ्यायचं असेल या श्रावणामध्ये, तर कसं घ्यावं? दुसऱ्या प्रश्नाचं पहिले उत्तर देते मी तुमच्या. बरं, बरं. कारण आता तो सगळ्यात महत्त्वाचा झालाय, की बऱ्याच मुद्रा करून शिवजीचं दर्शन अशा रील्स व्हायरल होतायत. काही करू नका. ठीक आहे. म्हणजे वेगळं काहीतरी प्रयत्न करण्यात चुकण्यापेक्षा तुम्हाला जेवढं माहिती आहे तेवढंच करा. मी खूप साऱ्या रील मंदिरात जाऊन बनवून तुमच्यासाठी टाकल्यात. एकदा शीतल बाकरेला फक्त त्याच्यासाठी फॉलो केलात तरी हरकत नाही. बेलपत्र कसं व्हायचं, मंदिराला फेरी कशी मारायची, नंदी आणि शिवजीच्या मध्ये नाही यायचं, नंदी का तसा उभा असतो आणि त्याचं म्हणजे तुम्ही जर नंदी आणि शिवलिंग बघाल ना, तर नंदीचं इतकं कॉन्सन्ट्रेशन फक्त शिवलिंगावर असतं. ते शिका, की ते फक्त कसे त्यांना पूर्ण डिवोटेड आहे. तुम्ही तुमच्या कामाला तसं डिवोटेड व्हा. प्रसादासाठी आपण सांगितले पंचामृतनी अभिषेक करा. दूध, दही, साखर, त्याच्यानंतर मध आणि तूप ह्या 5 गोष्टींनी अभिषेक करा. थोडं अर्पण करा आणि बाकीचं पूर्ण महिनाभर जेवढं पॉसिबल होईल मिल्क प्रोडक्टचं डोनेशन करा. जो पहिला प्रश्न आपला राहिलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर द्या ना, की ज्योतिर्लिंगांचं महत्त्व, 12 ज्योतिर्लिंगांचं महत्त्व. ज्योतिर्लिंग म्हणजे तिथे म्हणजे प्रत्येक 12 शक्तिपीठच आपण त्यांना म्हणूया, की आणि शिव म्हणजे सगळ्यात मोठे देव. तुम्हाला कुठलाही कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आहे, कुठलीही व्याधी असू देत, सगळ्या म्हणजे सगळं विष पण त्या माणसाने गिळले आहे, असे ते देवादिदेव आहेत. त्यांची आराधना शक्यतो श्रावण महिन्यात जास्ती केली जाते. मी तर म्हणते ना, मी कदाचित जगावेगळी असं मला सगळेजण म्हणतात. अमावास्येला सत्यनारायणची पूजा घालायला पाहिजे. कारण त्या दिवशी कोणीच देवाला प्रसाद चढवत नाही. कारण अमावास्या आहे आणि मग देव उपाशी. तुमचा प्रसाद पहिला चढवला जातो. मी नेहमी सांगते, की सकाळी उठा. तुम्हाला थोडासा त्रास होईल. देव पण बघतोय ना तुम्हाला किती त्रास होतोय. तुम्ही माझी किती तपश्चर्या करतायत म्हणून मी सगळ्यांना 3:30 वाजता उठवते. जेवढे पण माझे क्लायंट असतील ज्यांना आजपर्यंत सक्सेस मिळालाय, तसंच आहे. ज्योतिर्लिंग जे आहेत ना, आपण बघतो की बऱ्याच यात्रा कंपनीज आहेत, ट्रॅव्हल एजंट आहेत, तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग 3 दिवसात फिरवतात. मी म्हणेन घाई नका करू. शांततेने जा. पॉइंट टू पॉइंट जा. एक करा. प्रॉपर प्लॅनिंग करा आणि करा. थोड्या दिवसात का होईना होतील, पण प्रत्येक ज्योतिर्लिंगाला व्हिजिट करा. पहिलं जे आहे ते सोमनाथ आहे, जे गुजरातमध्ये आहे. प्राचीन काळानुसार जर तुम्ही प्राचीन ग्रंथांमध्ये बघाल तर ह्या ज्योतिर्लिंगाचंही खूप खूप जास्ती महत्व आहे. अर्थात सोमराजा म्हणजे चंद्राने आपल्या शापाचं निराकरण या ठिकाणी केलं होतं. म्हणून सोमराज भगवान शंकराच्या आशीर्वादाने शापमुक्त झाले होते. म्हणून या ठिकाणाला सोमनाथ हे नाव पडलंय. तुम्हाला असं वाटतंय की कधी कधी असं असतं ना की मला कोणीतरी शाप दिलाय किंवा काही मागची कर्म आहेत जी मला आत्ता भोगावे लागतात. अशा लोकांनी नक्कीच सोमनाथला जाऊन आपण जे म्हणतो ना, की तुमचं मून प्लॅनेट आहे, नाहीच होतंय म्हणजे कधी रडायला येतंय, कधी राग येतोय, कधी खूप छान वाटतंय, अशा लोकांनी नक्कीच तिथे जायला हवं. मॅम मल्लिकार्जुन हे जे दुसरं ज्योतिर्लिंग मानले जातात, याच्या बाबतीमध्ये थोडं सांगा ना? इथे गेलात ना तुम्ही, तर प्रत्येक ज्योतिर्लिंगामध्ये फक्त आणि फक्त शंकराची पूजा केली जाते. इथे पार्वतीची पण पूजा केली जाते. कारण कार्तिकेय ह्यांना भेटण्यासाठी माता पार्वती म्हणजे भगवान शंकरांसोबत तिथे पोहोचल्या होत्या. याला श्रीशैलम पार्वतीवर असं पण म्हणतात आणि या मंदिरात शंकरासोबत पार्वतीची पण पूजा केली जाते. ह्याला दक्षिणेचा कैलास पण म्हणलं जातं. हे हैदराबाद जवळ हे ठिकाण आहे. साऊथमध्ये हे आहे. प्रत्येकाने इथे व्हिजिट केली पाहिजे. ज्या लोकांना
आपली लव्ह लाईफ सक्सेस करायची आहे, त्यांनी विशेषतः करून इथे जायला हवं. ओके, ओके. आणि महाकालेश्वर? शंकरांच्या मनामध्ये एकदा आलं, की ब्रह्मा आणि विष्णूंची परीक्षा आपण घेऊया. आणि भगवान शंकरांनी काय केलं, की ब्रह्मा आणि विष्णू यांना प्रकाशाचा अंत शोधण्यासाठी सांगितलं. त्यामध्ये विष्णू निहार मांडली, तर ब्रह्मा यांनी खोटं उत्तर दिलं. आणि त्या ठिकाणी शंभू जे आहेत, त्यांनी त्यांचा आपण म्हणतो ना महारुद्र रूप धारण केलं आणि म्हणून या ठिकाणाला महाकालेश्वर असं म्हणलं जातं. सो इथे आता सरळ-सरळ आपण खूप स्पष्टपणे उत्तर देऊया. ज्या लोकांना वाटतं, की सतत मी खोटं बोलतोय किंवा मी लोकांना खूप फसवलं आहे किंवा इथून पुढे मी ते फसवेगिरी माझ्याकडनं नाही व्हायला पाहिजे किंवा तुमच्यावर खूप कोर्ट कचेरी आहेत. या सगळ्या अशा गोष्टी किंवा क्राईममध्ये तुम्ही अडकलात, कुठल्या लीगल इश्यूजमध्ये अडकलात, तर तिथे एकदा व्हिजिट करणं खूपच आवश्यक आहे. तिथे कालभैरवचं मंदिर आहे. तिथेही जाणं खूप आवश्यक आहे. तिथे साक्षी आहे, की हा व्यक्ती भगवान शंकराच्या दर्शनासाठी आला होता. ओंकारेश्वरांच्या बाबतीमध्ये काय सांगाल? नर्मदेच्या तीरावर हे मंदिर बांधले गेलेलं आहे आणि ओमच्या आकारामध्ये हे ओंकारेश्वर बनलेलं आहे. मला सांगायला खूप आवडेल, की महाकालेश्वर मंदिर असू देत, ओंकारेश्वर असू देत. मी स्वतः जाऊन आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा फिरून आले आणि बरेच चमत्कार माझ्या बाबतीत पण घडले. तर प्रत्येकाकडे ओम म्हणजे ओमचा जो उच्चार केला तर एक मनाला शांती मिळते आणि सायंटिफिक ह्याच्यावर तर खूप साऱ्या गोष्टी झाल्यात. तर ओंकारेश्वर असं मंदिर आहे, ज्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला सिद्धी प्राप्त होऊ शकते. शंकर तुमच्यावर खूप जास्ती मेहरबान होऊ शकतात, असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणून उज्जैनला गेलात तर महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर जवळ-जवळ आहेत. दोन्ही जाऊन यायला हरकत नाहीये. त्यानंतर महाराष्ट्रातलं वन ऑफ द महत्त्वाचं ठिकाण एक आहे. ते हं. म्हणजे परळी वैजनाथचं वैजनाथ मंदिर. हो, महाराष्ट्रातलं हे मंदिर आहे, जे परळी वैजनाथ आहे. इथलं एक वैशिष्ट्य अजून आपण देऊया. आपण प्रत्येकाचं महत्त्वच सांगतो आणि 12 ज्योतिर्लिंग जे आहेत ते शक्तिपीठ आहे. कुष्ठरोग आपल्याकडे आधी त्याला उपचार नसायचे आणि म्हणजे आपण त्याला लोकांना बाहेर काढून द्यायचो. अशी लोकं त्या ठिकाणी जाऊन राहायची आणि बरी व्हायची. तर आजही कुठलाही स्किन प्रॉब्लेम असू देत किंवा काहीही तुम्हाला अशा प्रकारची व्याधी असू देत, नक्कीच तुम्हाला वरळी वैजनाथ आपण त्याला म्हणतो, तिथे व्हिजिट करायला पाहिजे आणि शंकराकडे तुम्हाला तुमचं मागणं मागितलं पाहिजे. त्याच्यानंतर रामेश्वर मंदिर. रामेश्वर मंदिर म्हणजे श्रीरामाने लंकेत जाण्यापूर्वी म्हणजे आता आपण म्हणतो ना, की कधी-कधी म्हणलं जातं, की रामाने पण शंकराचं रूप धारण केलं होतं आणि बऱ्याच ग्रंथांमध्ये किंवा आपण अशा स्टोरीज ऐकत असतो. लहानपणापासून आपल्याला त्या स्टोरीज ऐकायच्या असतात. तर त्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे, की लंकेवर अटॅक करण्याच्या आधी रामाने हे मंदिर शिवलिंगाची स्थापना केली होती. म्हणून याला रामेश्वर म्हटलं जातं. तुम्हाला कुठलंही आता लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट म्हणजे युद्धच असते. तुम्हाला कुठलीही मोठी पायरी चढायची आहे, युद्ध लढायचं आहे, ते स्वतःसाठी असू देत, प्रत्येकासाठी असू देत. तर रामेश्वर मंदिराला व्हिजिट करून आलात, तर त्या युद्धामध्ये तुम्हाला नक्कीच सक्सेस मिळेल. औंढा नागनाथ म्हणजे हिंगोलीमधलं आपण नागनाथ मंदिर. खूप जणांना स्वप्नात साप दिसतात माहिती हो, हो, हो. पण ते असं म्हणतात ना, त्याला काहीतरी दोष वगैरे असतो, सर्पदोष का काहीतरी असतो. अ, अ, मला खूप लोकं विचारतात, की आम्हाला हं. साप दिसतो. तर मी तर परत एकदा आपण एक रेमेडी अजून देऊन टाकूया. तर त्यांना पहिला त्यांच्या मनामध्ये तो प्रश्न आला पाहिजे, जेव्हा आता आपले बरेच पॉडकास्ट ऐकतायत. 3 प्रकारचे साप तुम्हाला दिसतील. एक काळा असेल, एक गोल्डन असेल, एक पांढरा असेल. बरं. ठीक आहे. काळा म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये नागदोष आहे. गोल्डन म्हणजे तुम्ही सडनली अमीर होणार आहे आणि व्हाईट म्हणजे तुमचं लाईफ खूप स्मूथली आणि व्हाईट कॉलरनी चालणार आहे. बरं. ओके. तर औंढा नागनाथ हे असं हे आहे, की मंदिराचा जो जीर्णोद्धार होता ना, तो अहिल्याबाई होळकर यांनी केला होता. म्हणून याला औंढा नागनाथ म्हणजे नागेश्वर मंदिर म्हणजे शिवलिंगासोबत आपण बघतो, की नेहमीच त्या नागाची पूजा केली जाते. तर तिथे जाऊन कुठल्याही प्रकारचा धातूचा नाग जर तुम्ही अर्पण केला, तर तुमची मनोकामना पूर्ण होईल. आता सगळ्यात फेमस पुढचं एक आहे म्हणजे पूर्ण भारतामध्ये, ते म्हणजे विश्वेश्वराचं मंदिर वाराणसीमध्ये असलेलं. विश्वेश्वर मंदिर या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच देवांचा संगम मिळेल आणि तिथे गेल्यावर एक मोक्ष मिळतो असं म्हणतात. इथे मलाही जायला मिळणार आहे लवकरच. भस्म लावून असतात शंकर भगवान आणि तिथे टिंगल केली गेली होती देवाची
आणि मग माता पार्वतीला ते सहन झालं नाही आणि माता पार्वती म्हणली की इथनं मला कुठेतरी दूर घेऊन चला आणि मग शंकर त्यांना तिथे घेऊन गेले होते. आणि मग तुम्ही तिथे बघाल गंगा नदी आहे, हरिद्वार आहे, सगळेच इव्हन मणिकर्णिका घाट आहे. सगळ्याच हरिद्वारची आरती पण तुम्हाला तिथे बघायला मिळते. ज्या लोकांचा इगो खूप आउट ऑफ कंट्रोल आहे किंवा राग आउट ऑफ कंट्रोल आहे किंवा कोणी माझी हेडसाळ करतंय हे सहन होत नाही, अशा लोकांनी नक्कीच तिथे जाऊन दर्शन घेतलं पाहिजे. दुसरं म्हणजे आपलं हक्काचं ठिकाण आणि आपलं होम टाउन असं म्हणता येईल, संभाजीनगरमधलं घृष्णेश्वराचं मंदिर. हो, गौरव, महाराष्ट्रातलं आमच्या औरंगाबाद, आपल्या संभाजीनगर, औरंगाबाद म्हणणं आम्ही आता टाळतो. आमच्या संभाजीनगरमधलं हे कृष्णेश्वर आहे, जे ज्योतिर्लिंगामध्ये. ह्याच्यात गौरव सगळ्यात शेवटी जायला पाहिजे. 12 ज्योतिर्लिंग, 11व्या ज्योतिर्लिंगानंतर तुम्ही एकदा किंवा इथनं सुरुवात आणि इथे समाप्ती असं असलं पाहिजे. कृष्णेच्या विनंतीनुसार भगवान शंकर इथे आले होते, म्हणून याला कृष्णेश्वर नाव पडलंय. ज्यांना धनप्राप्ती पाहिजे आणि ज्यांना रोगमुक्ती पाहिजे त्या लोकांनी नक्कीच इथे यायला पाहिजे. कृष्णा नावाची एक स्त्री होती, तिला पुत्रप्राप्ती भगवान शंकरांच्या मदतीने झाली होते. तर पुत्रप्राप्तीसाठी पण हे ज्योतिर्लिंग खूप छान. त्याच्यानंतरचं सर्वात फेमस म्हणजे केदारनाथ. केदारनाथ म्हणजे माझं ड्रीम होतं हं. आणि मला तिथे 2दा जाण्याचा चान्स मिळाला. आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे केदारनाथला जाणं म्हणजे तिथे पण बोलवणंच आलं पाहिजे तुम्हाला. माझं सगळ्यांना म्हणजे या पॉडकास्टमध्ये आपण अजून सांगून टाकूया, की तिथे जाणं खूप अवघड आहे. यंगस्टर ट्रेक करून जाऊ शकतात, पण ओल्ड एजवाले वगैरे आधीच चॉपर बुक करून ठेवा. आधी बुक करा. ट्रॅव्हल एजंटचा नंबर हवा तर आपण टाकून देऊया आपल्या या रीलमध्ये, की जेणेकरून तुम्हाला प्रॉपर वे तिथे जायला पाहिजे. कारण मी स्वतः 2दा तिथे रडत पोहोचली आहे, पण मी पोहोचली आहे. सो रात्रीची जी पूजा असते ना, तिथे जायचं. तिथे धड आहे फक्त, म्हणजे मधला पार्ट आहे. ते पण एक शक्तिपीठ आहे. डोंगरावर आहे. उत्तराखंडमध्ये आहे. जाणं थोडंसं डिफिकल्ट असतं आपल्या लोकांसाठी. महाराष्ट्रातनं तिथे पोहोचणं. म्हणजे प्रत्येकजण कुठेही पोहोचू शकतो. तिथे फक्त गेल्यानंतर एक रुद्राक्ष अर्पण करा. जो रुद्राक्ष ओरिजिनल असला पाहिजे, तो अर्पण करा आणि तुमचं मागणं मागा. तिथे तर मी म्हणेन, की तुम्हाला जे हवं, जसं हवं तसं मिळेल. त्यानंतर अजून एक जवळचं मानलं जाणारं त्र्यंबकेश्वर मंदिर. नाशिकपासून ब्रह्मगिरी जवळ हे आहे आणि याच ठिकाणी दक्षिण गंगा म्हणजे गोदावरीचा उगम झालेला आहे. गौतम ऋषींच्या विनंतीवरनं गंगा इथे प्रगट झाल्यामुळे इथलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांसाठी इथे नदी आहे, इथे स्मशानभूमी आहे आणि इथे शिवलिंग आहे. ह्या तिन्ही गोष्टी असल्यामुळे इथे पितृदोषाच्या पूजा होतात. इथे कालसर्पाच्या पूजा होतात, ज्या तिथेच संपूर्ण म्हणजे आपण म्हणतो, की तिथेच केल्यावर त्या कारिगर सिद्ध होऊ शकतात. म्हणून या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पितृदोष असतील, कालसर्पदोष असेल, कुठलीही शांती सांगितली असेल, तर तिथे जाऊन नारायण नागबळी पण तिथे जाऊन केलेला बेटर. तो भीमाशंकर. येस, भीमाशंकर. ठीक आहे. त्याच्या नावामध्ये भीम पण आला आणि शंकर पण आले. सो इथे कुंभकर्णाचा जो मुलगा होता ना भीम आणि भोलेनाथ ह्यांच्यामध्ये युद्ध झालं होतं. ओके. आणि या युद्धामुळे या स्थळाला नाव पडले भीमाशंकर. ओके. अगेन शक्ती तुम्हाला हवी आहे. मेंटली तुम्ही वीक झालात, फिजिकली वीक झालात, कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला एनर्जी नाही आहे, तुमचा कॉन्फिडन्स कमी झालाय, तर या ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही ग्रोथ कराल. ओव्हरऑल जर गौरव शंकराची पूजा केली तर सगळ्याच ठिकाणी ग्रोथ होणार आहे. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि माहिती दिलीत, वेळात वेळ काढलात. आशा करतो की तुम्हाला सुद्धा आमचं हे सर्व पॉडकास्टचे प्रश्न वगैरे आवडले असेल. नक्कीच. आणि पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद मॅम.